नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा जी पेन्शन दिली जाते ती वितरित करण्यासाठी 15 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना प्रशासकीय खर्चासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भातचा 30 मार्च 2024 रोजीचा हा शासन निर्णय। मित्रांनो, सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरिता 15 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर झालेली आहे। तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कालावधीच्या खर्चासाठी मंजूर तरतुदीपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरिता 80 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 6 विभागातील 36 जिल्ह्यांमध्ये 80 लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती या योजनेचे अनुदान वितरित केले जाणार आहे। या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।